आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। 12 जुलाई 2025 को धुले जिला पालक मंत्री जय कुमार रावल ने धुले जिला अधिकारी की मौजूदगी में जिले के विविध समस्याओं को लेकर नियोजन समिति की बैठक ली और प्रत्येक विभाग के अधिकारियों को अपने स्तर पर अपना प्लान बनाने का आदेश भी दिया। निधीबद्दल बोलतात आहे, परंतु आज जिल्ह्यात DPDC मध्ये ही जरूर चर्चा झाली की 2 केंद्र होतात, एक आपलं जिल्हा रुग्णालय आणि एक नवीन आपलं हिरे मेडिकल कॉलेज, आणि दोघांमध्ये 8 ते 10 किलोमीटरचं अंतर आहे। पेशंटला जर इथून जाती तिथून जा इथे केलं तर हे चुकीचं आहे, आणि म्हणून दोघांना मी कडक ताकीद दिलेली आहे की आलेल्या पेशंटवर व्यवस्था झाली पाहिजे। आणि म्हणून आम्ही आता महानगरपालिकेला मी सूचना दिली की एक बसची व्यवस्था करा, की जी बस ही केवळ सिव्हिल हॉस्पिटल ते हिरे मेडिकल आणि हिरे मेडिकल ते इथे येण्यासाठी, तर त्या बसच्या मला वाटतं 36 बस 28 बसची ऑर्डर दिली गेली आहे। त्या बस महिना-दीड महिन्यामध्ये येतील। त्या 28 बस या शहरामध्ये आपल्यासाठी स्वतःची बस व्यवस्था आपली होणारच आहे। त्याचबरोबर एक स्वतंत्र बस केवळ याच्यासाठी राहणार, आणि दोघांचं शेअरिंग ऑफ मेडिकल इन्फॉर्मेशन, व्यवस्थाची शेअरिंग हे दोघांनी केलं पाहिजे। कधी कधी सरकारी यंत्रणेमध्ये 0 to 100 वाला इरिगेशनवाला वेगळा, 100 ते 600 वाला वेगळा, 600 जे वरचावाला वेगळा, आणि ते तिघांना माहीत नाही एक दुसऱ्याच्या अटॅक काय होत नाही, तर समन्वय झालं पाहिजे। तसंच रस्त्यामध्ये ग्रामीण रस्ते आहेत, स्टेटचे रस्ते आहेत, राष्ट्रीय महामार्ग आहेत, असे सगळ्या लोकांची एकत्रित बैठक हे वर्षामध्ये एकदा झाली पाहिजे। त्यांच्या माध्यमातून प्लॅन तयार झाला पाहिजे, असे सूचना पण दिल्या। जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय विषय करण्यात आले? आज आपल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सन्मान्य आमदार होते, खासदार होते आणि बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते। मागच्या वर्षी आपल्याकडे DPDCचा आउटले हा 312 कोटीचा होता, यावर्षी तो 348 कोटी हा जनरलमध्ये आहे, 153 कोटी हा आदिवासी उपयोजनामध्ये, आणि 32 कोटी हा समाज कल्याणच्या माध्यमातून आपल्याकडे निधी उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करून जिल्ह्याचा एक रोड मॅप आपल्याला तयार करायचा आहे। त्याच्यामध्ये या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय प्लॅन करायचा आहे, 2029 पर्यंतचा, 2035 पर्यंतचा, आणि या जिल्ह्याला विकसित देशामधला विकसित जिल्हा करण्यासाठी आपला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन विजन 2047 असा तयार करण्याचं आपण ठरवलं। आणि या माध्यमातून आपल्याला जे काही लगेच आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत तर या पंचवार्षिकमध्ये आपण करायच्या, आणि त्याची सुरुवात या वर्षापासून करायच्या। थोडंसं प्लॅनिंग करून 10 वर्षाचा प्लॅन जो असेल, जसं आपल्याला धुळे जिल्ह्याला 100% बागायत करायचं आणि दुष्काळमुक्त करायचं, तो एक 10 वर्षाचा प्लॅन करू। आणि आपल्या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा जो GDP आहे तो वाढवण्यासाठी किंवा त्याचं जीवनस्तर वाढवण्यासाठी जो प्लॅन आहे तो प्लॅन आपण 2047 पर्यंतचा करायचा, अशा प्रकारचा निर्णय झाला। त्याच्यामध्ये जो शॉर्ट टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अनेक योग्य अशा सूचना दिल्या। त्या माध्यमातून आता आम्ही असं ठरवलं आहे की जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं, मोठ्या बाजारपेठमध्ये जायचं, महानगरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, आणि त्याच्या माध्यमातून हा जो प्लॅन आपण बनवलेला आहे हा प्लॅन लोकांशी चर्चा करायचा। लोकांचं काय इनपुट आहे, लोकांचे काय सुझाव आहेत, त्या मागून एक जिल्ह्याचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे। कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक कुठतरी एक मर्यादा आहे किंवा एक अंत आहे। मग आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि किती वर्षात करावं लागेल, आज ना उद्या संपवावं लागेल तो विषय। घरकुल आहे, किती लोकांना घरं लागणार आहेत, तर या 5 वर्षात किती, पुढच्या 10 वर्षात किती, असा एक प्लॅन बनवायचा आहे। प्रत्येक विभागाने आपला प्लॅन बनवायचा आहे।